त्यावेळेस खूप रडले होते. मग मम्मीला लगेच कळायचं कुठून ना कुठून तरी. एकदा असं त्यांना बाहेरून कळालं, की आपली मुलगी काय करतीये करून नाही का असं तसं. साऊथचं काहीतरी मूव्ही होती त्यावेळेस. तर त्यात होते थोडेफार सीन्स होते जे मला नाही पटले. मला लग्न तर नाही करायचं. लग्नासाठी बिग नो. मला जे पटतं ते मी करते. मामांच्या घरी राहायचो त्यावेळेस. तर म्हणजे हेच पप्पांचं पिऊन मारहाण वगैरे असं तसं. त्यांचे कानं भरवायचे. तर मग ते गोष्टी डायव्होर्स पर्यंत गेलत्या. म्हणून 4 वर्ष आम्ही पप्पांपासून लांब होतो. हे ठीक आहे, हे भांडणं करतात आहे. मग आम्ही काय एकटं पडायचं? आम्हाला तर दोघं पण हवेत ना, मम्मी पण हवी आणि पप्पा पण हवेत. पण असं मला कधी वाटलं नाही, पप्पाबद्दल कधी रिस्पेक्ट कमी नाही झाली. तो बाप आहे, मी बापासारखंच त्याला नेहमी मानलेले. आणि जसे पप्पा बोलले ना, तिथं मग मी सगळं विसरून गेले, की पप्पांनी काय केलतं, काय नाही. तुझा बॉयफ्रेंड होता हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे का? ज्यांना ज्यांना त्यांनी फसवलं, आम्ही असे सगळे सोबत आलो आणि मला ह्याचे आता नाही म्हणता आमचे सगळ्यांचे मिळून 2 लाख त्याच्याकडे अडकले होते. आणि मला नाही फरक पडत की लोक काय बोलतात. मला माझी लाईफ आहे, मला जसं जगायचं मी तसं जगणार. नमस्कार, मी तुषार चासर आणि भाऊच्या कट्ट्यामध्ये आपलं स्वागत आहे. आज भाऊच्या कट्ट्यामध्ये नवीन विषय म्हणजे डॉन. मी डॉन म्हणतो बरं का. मानसी कांबळे रील स्टार आलेत. त्यांचे इंस्टाग्रामला 5 लाख प्लस फॉलोअर्स आहेत आणि भरपूर त्यांनी पण सॉंग्स केलेले आहेत. रील्स पण खूप भारी असतात. तर आपण भाऊच्या कट्ट्यावरती स्वागत करू मानसी कांबळे यांचं. नमस्कार. मानसी, हम्म. ह्या क्षेत्रात कधीपासून तुम्ही सुरुवात केलेली आहे? तसंच जे सगळ्यांचं असतं, मी टिकटॉक पासून माझं चालू केलं. अच्छा. टिकटॉकला माझे होते 700 प्लस होते, 700K प्लस. 1 मिलियन होतं चालते. आणि तेवढ्यात बंद झालं टिकटॉक. मेहनत सगळी सगळं वाया. वाया अच्छा, गेलं. ओके. बरोबर. मग त्याच्यानंतर मग असं वाटलं नाही का की आता टिकटॉकला आपण एवढी मेहनत केलेली आहे, मग नवीन प्लॅटफॉर्म आलता इंस्टाग्राम वगैरे, तर मग आता एवढी मेहनत करून आपल्याला एक 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 करून आपल्याला फॉलोअर्स जोडायला लागतात, तर मग त्या टायमिंगला असं वाटलं नाही का की आता नको करायला वगैरे, नाही का? आता टिकटॉकचं असं झालेलं आहे, उद्या पुढे जाऊन जर इंस्टाग्रामचं जरी असं झालं तर? तिथं अजून पण भीती आहे. इंस्टाग्रामचा आज उद्या पण होऊ शकतं. हा. पण त्यावेळेस खूप रडले होते मी जेव्हा टिकटॉक बंद झालं. कारण खूप दिवसांचं मेहनत होती माझी ती. म्हणजे त्यावेळेस पण मी असे भाईगिरीचे, दादागिरीचेच व्हिडिओ बनवायचे माझ्या फ्रेंड्स लोकांसोबत. सगळे मुलं असायचे आणि सगळ्या मुलांमध्ये मी एकटी मुलगी असायचे. आणि सगळे भाव भाव मानले होते सगळ्यांना, म्हणजे मी असं. तर तेव्हा खूप मेहनत घेतली होती. म्हणजे असे सगळे ग्रुपचे व्हिडिओ असायचे. तर खूप साऱ्या आठवणी ते गेल्यात आणि आपण थोडी सेव्ह करतो त्या गोष्टी. तर त्या आठवणी पण सगळे त्यासोबतच गेले. तर खूप रडले पण होते. पण वाटलं नव्हतं की इन्स्टावर पण माझं होईल असं करून. तर झालं. मग इन्स्टावर पण मग मी हळूहळू असे रील्स बनवायचं स्टार्ट केलं. पण इन्स्टावर मी असं इंडिव्हिज्युअली स्टार्ट केलं, ग्रुप नाही. मग ते खूप चेंज झाला माझ्या लाईफमध्ये जेव्हा इन्स्टा आलं त्यावेळेस. खूप चेंज झाला तो. म्हणजे मी डॉन जे बोलतो ते चुकीचं नाही बोलत आहे. तिची सुरुवातच त्याच्या तशा व्हिडिओपासून झालेली आहे. माझे आहेत अगोदरचे व्हिडिओ, म्हणजे असे सगळे भाईगिरीचेच होते. असं हा. नाही का, मुलांना मारते मी, काहीतरी करते असल्या टाईपमध्ये. म्हणजे Okay. त्यावेळेस ते क्रिंज होतं थोडंसं. हा. पण त्यावेळेस चालायचं पण ती गोष्ट. म्हणून Okay. आवडतात मला ते असलेच व्हिडिओ आवडतात. आता पण माझ्या इंस्टाग्रामवर तुम्ही बघाल तसेच व्हिडिओ असतात मोस्टली. म्हणजे असे ओल्ड सॉन्गचे असे. बरं. म्हणजे तरी सांगू शकशील का तेव्हा कुठल्या वर्ष होतं वगैरे, किंवा काय कुठलं वर्ष? कोणत्या वर्षाच्या आसपास वगैरे तू त्यावेळेस हे चालू केलं होतं? मी ऍक्च्युली हे 12वी मध्ये किंवा 12वी नंतर स्टार्ट केलेले टिकटॉक. तेव्हा मग त्या टायमिंगला रील्सचा सेटअप वगैरे, की बाहेर शूट काहीच करायची नाही. घरात, की मोबाईल आहे आपल्याकडे, रिंग लाईट आहे, ती ऍडजस्टमेंट तुझी कशी होती? माझ्याकडे तर स्वतःचा फोन पण नव्हता. मला पप्पांनी SY ला फोन दिलाय. कारण मी खूप मार खाल्लेला आहे पप्पांचा, मम्मींचाही टिकटॉकवरून. मी स्टार्टिंगला आहे ना फेसबुक चालू केलतं. सो फेसबुकमुळं काय झालं आणि असंच कळालं होतं पप्पांना की हिनी चालू केले करून. त्यावेळेस मग मी खूप मार खाल्ला होता. मम्मीचा खूप मार खाल्ला होता. मम्मीने खूप मारलं होतं मला
की का चालू करते, म्हणजे माझी सुरुवातच अशी आणि नाही का ह्यापासूनच चालू झालेली आहे, मार खाण्यापासून. मग इंस्टाग्रामवर पण काय व्हायचं, इंस्टाग्रामवर मी जसे फक्त फोटोज मी पहिले अपलोड करायचे. मग मम्मीला लगेच कळायचं कुठून ना कुठून तरी हिने फोटो अपलोड, म्हणजे पिन लावणारे असतातच ना, सोनू मला बोलतात घरात. तर सोनूने आज फोटो अपलोड केलाय. तर मग मम्मी लगेच बघायची, हे का अपलोड केलं. 4 वेळा मी माझं Instagramचं अकाउंट बंद केलंय आणि मारायची मम्मी, बंद करायचंय. परत मग 2-3 महिन्यानंतर असं वाटायचं, काहीतरी राहतं यार लाईफमध्ये, असं एक काहीतरी नाही का किक नाही भेटत आहे. मग परत चालू करायचे, परत पोस्टिंग चालू करायचे, असं अच्छा. व्हायचं. म्हणजे बाहेरून घरच्यांना कळायचं हां. तू मार खायची मार आणि खायचे. तोच राग तू रील मध्ये ते दुसऱ्यांबरोबर काढायचीस का काय? बरोबर. बाहेर असं नाही दाखवायचं की मी घरात मार खाते करून. हा. बाहेर माझे लय चालायचे, कारण एकटी मुलगी होते ना ग्रुपमध्ये. सो मुलांमध्ये लय चालायचं. मला भारी वाटायचं ते. हम्म, हम्म, हम्म. आणि मग कॉलेज चालू होतं म्हणलीस तू हो, आणि रील्स पण बनवत हो. होती. तर मग तुझा असा पहिला व्हिडिओ की हम्म. चालू केल्यानंतर की जो भरपूर व्हायरल झालेला आहे, हो, हो. तो असा कोणता आहे? म्हणजे तो कुठल्या सॉन्ग वरती बनवलेला किंवा कुठला असा कंटेंट टाकलेला की तो खूप व्हायरल गेला? सॉन्गवरती नव्हता बनवला होता. मी हे कंटेंट होता, तो एक कॉमेडी कंटेंट होता, की मी भलत्याच्या गाडीवर दुसऱ्यांच्या गाडीवर बसते आणि असं प्रिडिक्ट करते की ती माझी गाडी आहे करून. आणि मग तो येतो मुलगा, व्हिडिओ नको बनवू, ही माझी गाडी आहे. मग मी उठते आणि दुसऱ्या गाडीवर जाते, ती पण माझी नसते. असं काहीतरी क्रिंज कंटेंट होतं, पण कॉमेडीवाला होता आणि तो माझा व्हायरल गेलता. ओके. मग ते व्हायरल गेल्यानंतर तुला असं की हा हां, खूप. फॉलोअर्स वाढलेले आहेत हो, वगैरे? त्यावेळेस म्हणजे ते सगळं नवीन होतं माझ्यासाठी. असे कंटिन्यू 100 म्हणजे 1-1 तासाला 100 फॉलोवर वाढत होते. म्हणजे खूप नवीन होत्या त्या गोष्टी. हम्म, हम्म. मला खूप भारी वाटलं होतं त्यावेळेस. मग तसं जे चालू केलं हळू-हळू मग चालूच राहिलं मग ते. पण तरी नाही का, म्हणजे पप्पाला ह्या गोष्टी नाही आवडायच्या. तर मग ते नाही का, एकदा असं त्यांना बाहेरून कळालं, की आपली मुलगी काय करतीये करून, नाही का असं तसं. माझा भाऊ होता. माझ्या भाऊचे खूप सारे असे मित्र आहेत, जे माझे फॅन्स होते. मग ते त्याला सांगायचे, "भाई तुझी बहीण भारी करते," असं तसं. एकदा माझ्या भावाने असं पप्पांना कॉल केलता, की "सोनू, तुम्हाला असं वाटतंय की काय नाही करत आहे, पण सोनू बाहेर म्हणजे लय नाव काढतात लोकं," असं तसं. मग त्यांना तेव्हापासून कुठेतरी वाटायला लागले, की "हां बाबा, आपली मुलगी काहीतरी करते. काय नाही, पण काहीतरी करते." नाही का, म्हणजे माझे त्यावेळेस एक इन्व्हाईट केलतं मला गेस्ट म्हणून. तर तिथे ना माझे असे बॅनर वगैरे लागले होते. त्यावेळेस मग पप्पाला वाटलं ठीक आहे, थोडंसं मग जाऊन दिलं. हां बाबा करतीये, जाऊ दे, चांगली गोष्ट आहे असं. म्हणजे त्या टायमिंगला असे प्रमोशन्स वगैरे टाईप आलं होतं मला वगैरे? काहीच माहिती नव्हतं. TikTokला तर मी एक सुद्धा प्रमोशन घेतलेलं नाही, एवढे अच्छा. फॉलोअर्स असून. हम्म, मी फ्रीमध्ये काम करायचे लोकांचं. ओके. लोकं यायचे, पण असं कधीच मला माहितीच नव्हतं पेड प्रमोशन पण काय असतं करून. हम्म, ते तर आत्ता म्हणजे Instagramवर चालू केलं मी हम्म. पेड प्रमोशन. म्हणजे आधी असं की आवडलं गाणं म्हणून आपलं केलं हां, तसंच वगैरे? होतं. म्हणजे काय कॉलेजला कोण बसतं तसं हम्म, पण. मग आमचा ग्रुप असायचा. मग आम्ही तिकडे CPला जायचो. CPला मग असं बसल्या-बसल्या काहीही व्हिडिओ बनवायचो आणि काही पण व्हिडिओ व्हायरल व्हायचे, काही पण. म्हणजे अच्छा. चांगलं वाटायची ती गोष्ट. म्हणजे आम्ही रिॲलिटी जास्त दाखवायचो. बसलो ना, हां बाबा कंटेंट लगेच शूट केला, लगेच अपलोड केला, जायचे व्हिडिओ असं. मग घरी आधी सपोर्ट नव्हता, नाही, त्याच्यानंतर सपोर्ट सिस्टीम पहिली कोणाची आली? मम्मीचे. अच्छा. मम्मीनी मला खूप सपोर्ट केलाय, खूप. आणि आत्ता सुद्धा ती खूप सपोर्ट करते. पहिली अगोदर एवढं नव्हतं, म्हणजे नातेवाईक वगैरे बोलायचे. हम्म. तर मग ती थोडंसं कुठेतरी बोलायला अशी ती घाबरायची गोष्टी. अच्छा. पण आता नाही तसं. आता ती उलटं बोलती. "करू दे ना, माझीच पोरगी आहे. करू दे. त्याला काय? हम्म. वाईट थोडी काय करते, चुकीचं थोडी काय करते. आम्हाला आवडतं, तिला आवडतं, करून द्या." म्हणजे आधी भरपूर लोकांना असं सोशल मीडिया काय, इन्स्टा म्हणजे फक्त टाइमपास आहे किंवा अजून पण अजून पण. हो. यूट्यूब इंस्टाग्रामला रील बनवणारे जी लोक जी मुलं हं, आहेत हं. वगैरे, काय नाही हा टाइमपास आहे फक्त वगैरे, हो, याच्यातून काय भेटणार आहे? हो. मग त्या तशा गोष्टींना तू कसं फेस केलेलं आहेस? आत्ता पण मला हे प्रश्न विचारतात, "हे सोडून तू काय करते?" मी म्हणते, "हे सोडून म्हणजे काय? हेच माझं करियर आहे." त्यांना कळतच नाही हे गोष्टी, की हेच माझं करियर आहे करून. तर ते बोलतात, की रील्स बनवून काय होतं? अरे ठीक आहे ना, मला आवडतात, मला प्रमोशन्स येतात. आता त्यांना ही गोष्ट माहिती नाहीये ना, की मला प्रमोशन्स येतात, पेड प्रमोशन, स्पॉन्सरशिप भेटतात, ब्रँड्स येतात, हे त्यांना कळत नाही. पण मला हीच गोष्ट कंटिन्यू करायची आहे पुढे सुद्धा. अच्छा. हं.
असं तू म्हणजे सगळ्यांना समजून सांगितलेलं आहे बऱ्यापैकी जेवढं जमेल तेवढं. आता आता मला कोण विचारतच नाही. हम्म. पहिली कशी मुलगी होते ना, ऐकून घेणारी, रडत बसणारी असं होतं. आता नाही, आता कोण बोलतच नाही. डायरेक्ट उत्तर येतं. अच्छा. म्हणजे उत्तर गेलं ना त्याला प्रत्युत्तर असं येतं. मग त्यामुळे नाही. Good. आता तुझं हे जे इन्स्टाला रील्स वगैरे बनवती, इन फ्युचर म्हणजे काय तुला काय ऍक्टर व्हायचंय किंवा काय त्याची तयारी कशी चालू आहे तुझी? नाही. किंवा आता ह्याच्यातून इन्कम चालू आहे हो. तर फुल टाइम हेच करणार आहेस का काय बिझनेस वगैरे काय डोक्यामध्ये आहे तुझ्या? ॲक्च्युली मला हे फुल टाईम तर नाही पाहिजे. मला ॲक्टिंग पण जास्त एवढं आवडत नाही. कारण ॲक्टिंगमध्ये पण खूप साऱ्या गोष्टी करायला लागतात आपल्याला. जे नाही पटत मला काही गोष्टी म्हणलं जसं की मेल आला, मेल सोबत काही लव्ह केमिस्ट्री वगैरे छोटी-मोठी पण मला नाही जमत. आता पण नाही जमत. आता पण मी म्हणजे सॉन्ग करायच्या अगोदरच सांगून टाकते लोकांना, की मला हे नाही जमणार करून. असे हगचे सीन म्हणा, बाकीचं काय नाही जमणार करून. तर मग त्यानुसार मी सॉन्ग्स घेते. म्हणून मला माहिती आहे ॲक्टर म्हणलं ना, तर त्यांना जसं आपल्याला रोल दिलाय तसं त्यांना मोडायला लागतं. सो मला ते ॲक्टिंग जास्त नाही जमत, नाही का. जसे माझ्या रिक्वायरमेंटनुसार येतात तेच मी सॉन्ग्स करते. आणि आता मला तर असं आहे, की मला बिझनेसमध्ये जायचंय पुढं. अच्छा, भलेही मग ते काय प्लॅन केलेला आहे का की पुढे जाऊन मी अ, हा बिझनेस करणार आहे वगैरे असं काय? ॲक्चुअली किंवा त्याची आता तयारी चालू आहे तुझी? तयारी तर चालू आहे. पण बिझनेस म्हणलं ना मला YouTubeमध्येच करायचंय. म्हणजे प्रोडक्शन स्वतःचं करायचंय असं माझं चाललंय. तर आता बघू ते कुठपर्यंत जातात त्या कधी गोष्टी. होते हो. अच्छा, ठीक आहे. असा कुठला जसं की तू आता बोललीस की मी असा मेल बरोबर जसं की हकचा सीन असेल हं, हं, किंवा हं. असा अदर कुठलाही हं, असेल हं. वगैरे तर असा एखादा मोठा प्रोजेक्ट आलेला आहे चांगल्या प्रोडक्शन हाऊसचा हो, तुझ्याकडे हो, हो. पण ह्या गोष्टींमुळे की ज्या तुझ्या अटी आहेत हं, हं. त्याच्यामुळं तो माझ्याकडून सुटलेला आहे अशा गोष्टी घडलेल्या आहेत का? नाही की अजून. ती माझ्यासाठी गोल्डन चान्स होता हो, हो, पण हो. तो माझ्या अटींमुळे तो गमावला मी आणि तो रिलीज झाल्याने भरपूर गाजलाय. आलतं म्हणजे साऊथचं काहीतरी मूव्ही होती त्यावेळेस. हम्म, तर त्यात होते थोडेफार सीन्स होते, जे मला नाही पटले, की मला नाही आवडत त्या गोष्टी. तर सो मी डायरेक्ट रिजेक्ट केलं. मी फक्त अगोदर तेच विचारते, की काही सीन्स आहेत का? हगचे सीन्स म्हणा, काही वेगळे सीन्स आहेत का? तर मग जर मला ते बोलले, की "हां, बाबा असं आहे" करून थोडं क्लोजनेस दाखवायला लागणार, तर मी डायरेक्ट रिजेक्ट करून टाकते. भले तो मग किती मोठा प्रोजेक्ट असो. अच्छा. आणि अगोदर तर माझं कसं आहे ना, मला असं मेल चांगला लागतो असं आहे. ओके. म्हणजे मला म्हणजे थोडं तरी केमिस्ट्री दिसली पाहिजे असं मला वाटतं. सो मी आधी मेल विचारते, की मेल कोण आहे करून. ओके. त्यानंतर पुढच्या गोष्टी पेमेंट पण नंतर. पहिली मेल कोण आहे हे मला अच्छा. जास्त मॅटर करतं. ओके. हं. मग मेल एखाद्या प्रोजेक्ट मध्ये तुझं एवढं लक्ष देतेस तर तुझ्या रिअल लाईफ मध्ये हं, हं. एखादा असा मेल आहे का की जो मी तो बॉयफ्रेंड आहे किंवा लाईफ पार्टनर म्हणून तो पुढे? नाही. आत्ता तर कोण मेल नाहीये. होते अच्छा. म्हणजे अगोदर, पण आत्ता तर कोण नाहीये. अच्छा. आणि मला कुणाला आधी होते म्हणजे काय एखादं म्हणजे सांगशील का की कुठे स्टार्ट झालं होतं किंवा अशा कुठल्या गोष्टी झाल्या की तुमचा ब्रेकअप झाला त्याच्यानंतर वगैरे किंवा असं काय घडलं? ब्रेकअप म्हणजे मी माणसांना का सोडते कारण समजून घेत नाही ते. अगोदरच सगळं रिलेशनशिपमध्ये असतो तेव्हा सगळ्यांना चांगलं वाटतं, "हां बाबा ही त्या एक कुठेतरी आहे, काहीतरी करती." नंतर मग सगळे हे करायला लागतात, की नाही का, हे गोष्टी सोड करून. मी जे आता करते ॲक्टिंग म्हणा, काही म्हणा, मग ते सोडायला लावतात ते किंवा अंडरस्टँडिंग नसती, की शक खायचं, रिस्पेक्ट नाही करायची. मग त्या गोष्टींमुळं तुटलेल्या आहेत, भरपूर गोष्टी तुटल्यात. म्हणून मी आता तिथे मी जास्त डोकंच घालत नाही. त्या गोष्टींमध्ये मी जास्त माझं डोकं नाही घालत. अच्छा, म्हणजे ब्रेकअप व्हायचं कारण असं होतं की ह्या गोष्टी करू नको त्या गोष्टी करू नको वगैरे याच्यामुळे ब्रेकअप ते झाला पण तुमचा? आहे, समजून घेणारं नाही भेटत असं कोण आणि मेन म्हणजे मला खोटं बोलणारे नाही आवडत. हम्म, असं जे खोटं बोलतात ना, ते बात-बातला खोटं बोलतात. त्यांना सवयच असते खोटं बोलायची. सो मला ती गोष्टच आवडत नाही खोटं बोलणं. मला छोटं पण खोटं असं मी खपवून नाही घेऊ शकत. आणि मॅटर नाही करत जर तो व्यक्ती माझ्या लाईफमध्ये असेल ना, तर मला तोच व्यक्ती जास्त मॅटर करतो. मला दुसरं कोणी खोटं बोलू मला कळत कळत जरी असेल ना, मी बोलत नाही. मी त्याला करेक्ट नाही करत बसत, की बाबा तू खोटं बोलतोय.
पण जर माझा जो पार्टनर असेल ना तो खोटं बोलतोय ना मग मला खूप मॅटर करतं. मग माझा राग लय डेंजर आहे. मग मलाच आवरत नाही माझा राग, असं होतं कधी कधी. बरोबर आहे की आपला लाईफ पार्टनर किंवा बॉयफ्रेंड ती काही सारखी कपड्यांसारखी चेंज करण्याची गोष्ट नाहीये. बरोबर आहे तेच. आपण एखादा निवडताना विचारपूर्वकच निवडतो वगैरे. तर आत्ता तर काय तू म्हणलीस की मला बॉयफ्रेंड नाहीये, हम्म. पास्टमध्ये झालेलं आहे. तर इन फ्युचर आता लग्नाचा विचार काय आहे तुझा, की मला असा असा पार्टनर पाहिजे, त्याच्याकडून अशा अपेक्षा आहेत माझ्या, असं ते तू आपल्या प्रेक्षकांना काय सांगशील? किंवा त्याच्यातला एखादा तुझ्या फॉलोअर्स मधलाच एखादा व्यक्ती आहे का तो? मला लग्न तर नाही करायचं. हम्म. लग्नासाठी बिग नो. म्हणजे नाहीच करायचं लग्न. मला पटतच नाही ती गोष्ट, काय माहिती. आणि जर मला माझ्यासारखं जर हवा असेल, म्हणजे समजून घेणारा, केअरिंग, पहिली गोष्ट तर जॉब नाही करणारा पाहिजे मला. मला कोणतरी बिझनेसमॅन पाहिजे किंवा ह्या फील्डमधला असला तरी चालेल, बट मला जॉबवाला नाही पाहिजे. फॅमिली ओरिएंटेड असेल तरी चालेल, म्हणजे जो जास्त फॅमिलीचा विचार करतो ते पण चालेल मला. बट असं नाही की त्यांनी स्टँड घेतला पाहिजे, की कुठं त्याची फॅमिली. आता ह्या गोष्टी लग्नानंतर खूप मॅटर करतात ना, की तू तुझी बायकोची साईड घेणार का सासूची साईड घेणार, म्हणजे आईची साईड घेणार बरोबर. असा. तर मला पाहिजे की तो खऱ्या ह्यानी, म्हणजे नाही का फक्त, म्हणजे जर मी जी चुकत बाजू असेल, खरी आहे त्या हो साईडने. मी चुकत असेल तर मला बोलल. असं नाही की नेहमी मीच चुकते करून, कळतं ना म्हणजे तुम्हाला. सो मला असा व्यक्ती पाहिजे ना जो मला समजून घेईल, माझ्या गोष्टी समजेल, असा मला पाहिजे. अच्छा. आणि बिझनेसमॅन पाहिजे. बिझनेसमॅन पाहिजे. बिझनेसमॅनच का पाहिजे? आणि बिझनेसमॅन असेल तर तो कुठला बिझनेस करणार पाहिजे? तसं काय नाही, फॅमिली बिझनेस असू शकतो, काही मला बिझनेस असं नाही, पण मला जॉबवाला नकोय फक्त. अच्छा. नाही म्हणजे काहीतरी कारण असेल ना, की मला बिझनेसवाला हाच का असा का पाहिजे? कारण की त्यांनी बिझनेस काहीतरी आपल्या कारण असेल ना, आपल्या की मनावर असतं, कधी सुट्टी घ्यायची. हम्म. चल बाबा त्याला बोलल्यास चल आज फिरायला, तर हम्म. घेऊन जाऊ शकतो. अच्छा. आज सुट्टी घेतली, एक दिवस नाही केला बिझनेस, तर एवढं काय नाही, म्हणजे मला बिझनेसवालाच पाहिजे. अच्छा. हा, म्हणजे जो मला टाइम देईन बस. जॉब मध्ये तर ते सकाळी उठा, मग संध्याकाळी या घरी, मग तेच डब्बा बनवा, हे करा, त्या गोष्टी माझ्या हेच नाहीयेत. सुट्टी घ्यायची म्हणलं तर बॉसची पहिली हो, परमिशन घ्या मला नाही आवडत ते वगैरे. कुणाचे परमिशन घ्यायचं. आणि मी पण आतापर्यंत कधीच जॉब नाही केलेला, कधीच नाही. मला आवडतच नाही जॉब, म्हणजे कुणाच्या अंडर काम करायचं नाही आवडत. मी माझ्या ह्यानी चाललेली मुलगी असते. मला जे पटतं ते मी करते. मला जर कोणतं काम हवं असेल तर ते काम मी करते, नाहीतर ते काम सुद्धा मी रिजेक्ट करून टाकते. असं नाही की पैशासाठी काहीतरी केलं म्हणून केलं, तसं नाही. लग्नच करायचं नाही असा का विचार आहे म्हणजे तुझ्या डोक्यामध्ये, की लग्नच नाही करायचं? अशी कुठली गोष्ट घडलेली आहे का तुमच्या फॅमिलीमध्ये? किंवा असा जो तुझा बॉयफ्रेंड किंवा लाईफ पार्टनर तू, की जो बॉयफ्रेंड होता त्याच्याबरोबर तुझा विचार होता की पुढे जाऊन मी लग्न करेल त्याच्याबरोबर वगैरे, त्याच्याबरोबर ब्रेकअप झाला किंवा काही अनुभव आले तुला, त्याच्यामुळे तुला लग्न करायचा विचार नाहीये का? तुझ्या फॅमिलीमध्ये वगैरे असं किंवा एखाद्या ओळखीमध्ये अशी कुठली गोष्ट झालेली आहे का, की ती बघून तू लग्नासाठी नाही म्हणतीयस? फॅमिलीमध्ये बोललं तर माझ्या मम्मी पप्पांचंच घ्या. त्यांचं डायव्होर्स होता राहिला. पप्पा मम्मी 4 वर्ष एकमेकांपासून लांब राहिले होते. आणि त्यावेळेस मी खूप छोटी होते. मी एक आय गेस सेकंड स्टँडर्डमध्ये होते. आणि माझी एक छोटी बहीण होती फक्त मला. आम्ही दोघी सख्ख्या बहिणी आणि मम्मी. मग आम्ही मामांच्या घरी राहायचो त्यावेळेस. तर म्हणजे हेच पप्पांचं पिऊन मारहाण वगैरे असं तसं. त्यांचे कानं भरवायचे. तर मग ते गोष्टी डायव्होर्सपर्यंत गेलत्या. म्हणून 4 वर्ष आम्ही पप्पांपासून लांब होतो. मी तरी म्हणजे थोडं म्हणजे मला पप्पाचं लक्षात होतं, चेहरा वगैरे लक्षात होता. बट माझ्या बहिणीला तर ते पण म्हणजे माहिती नव्हतं, की आपला फादर कसा दिसतोय, काय दिसतं. ती तर एवढी छोटी होती. तर 4 वर्षानंतर म्हणजे ह्या गोष्टी आहे ना, मी खूप फेस केलेल्या आहेत. तिला तर एवढं माहिती नाही. पण मी दुसऱ्यांच्या घरात राहिले ना, तर मी खूप काही फेस केलेलं आहे तिथं. म्हणजे असं नाही बोलता येणार, पण खूप असं मला जाणून दिलेलं आहे, की हे तुझं घर नाहीये घरून, असं. तर त्यामुळं मला नको वाटतात हे लग्न, नको वाटतं. माझ्या बहिणींचं पण मी बघितलंय म्हणजे नाही का मोडताने किंवा भांडणं वगैरे.
तर त्यामुळे मला लग्न आता नकोच वाटायला लागले. फ्रेंड्सचे बघते, माझं झालं परत. काय काय गोष्टी नको वाटतं मग त्यामुळे लग्न. नाही, आत्ताच मुलं असे वागतात तर ते लग्नानंतर कसे वागणार? असं होतं मग ते नको. मी वडिलांचं जसं तू म्हणले की वडील पिऊन यायचे, हम्म. मारायचे वगैरे, हम्म. तर मग अशी कुठली गोष्ट झाली होती का तुझ्या बाबतीत वगैरे की असे कसे पप्पा आहेत माझे? नाही, त्यावेळेस मी कसं छोटे होते. मी फक्त रडायचे. असं काही झालं ना, तर मी फक्त रडायचे. पण ठीक आहे ना, मला असं वाटायचं ह्यांचे भांडणं मग आम्हाला का त्रास होतोय त्या गोष्टींचा? असं मला वाटायचं, की हे ठीक आहे, हे भांडणं करतात आहे, मग आम्ही का एकटं पडायचं? आम्हाला तर दोघं पण हवेत ना, मम्मी पण हवी आणि पप्पा पण हवेत. पण असं मला कधी वाटलं नाही, पप्पाबद्दल कधी रिस्पेक्ट कमी नाही झाली. तो बाप आहे, मी बापासारखंच त्याला नेहमी मानलेलं आहे. हां, पण त्यांच्या काही-काही गोष्टी मला नाही पटत. जसं मम्मीला डॉमिनेट करायचं. तर तेवढंच फक्त बास. बाकीचं काही नाही त्यांचं. आत्ता तर सगळं वेल आहे. सगळं म्हणजे खूप चांगलं चाललंय आमचं. सो ठीक आहे. आता मला काही हे नाहीये. आता पप्पा एकदम सुधारलेत. आता सगळं मनासारखं राहतात वगैरे. फक्त तो जो फेज होता, तो बरोबर नव्हता बास. अच्छा. ज्या टायमिंगला तू म्हणलीस की 4 वर्ष आई वडील सेपरेट होते, डायव्होर्स पर्यंत हो, हो. गोष्ट गेली होती, तर 4 वर्षांनंतर समजा एकत्र आले, चांगलीच गोष्ट झाली, छान आहे ती गोष्ट. पण अशी कुठली गोष्ट झाली की परत एकत्र आले, त्याच्यानंतर मग तुमचं म्हणणं कसं होतं किंवा तुमच्या आईंचं म्हणणं कसं होतं त्याबद्दल? मम्मी तर जाणारच नव्हती पप्पांकडं. तर 4 वर्षानंतर असं झालं, की मम्मीनी आम्हाला खूप लांब ठेवलं पप्पांपासून. भेटून पण द्यायची नाही. कारण तिला भीती होती, की पप्पा घेऊन पळून जाईन मला. आणि पप्पांनी असं केलेलं सुद्धा आहे. पप्पाला पण पाहिजेल होते मी आणि मम्मीला पण पाहिजेल होते. मला सोडायचं नाही कोणी असं होतं. तर मग ती आम्हाला भेटूनच द्यायची नाही भीतीने त्यांना. लांब ठेवायची. ते असं किती वेळा तरी दिवाळीला असं फटाकडे घेऊन आलेले, कपडे घेऊन आलेले. पण त्यांना असं खालच्या खाली पाठवून दिलेलं आहे मामांनी, मम्मींनी. नाही येऊन दिलं जवळ. तर मी असं मम्मींनी मला एवढं भरून ठेवलं होतं ना, पप्पा असे आहेत, पप्पा तसे आहेत, पप्पा आपल्याला बघत नाही, हे नाही, ते नाही. मला राग असा जमा झालता असा 4 वर्ष आतमध्ये. मग त्यानंतर कोर्ट कडून आम्हाला कळालं, की आम्हाला भेटायची संधी भेटतीये मला, पप्पाला, बहिणीला. तर गेले मी भेटायला. तर 4 वर्षानंतर असं पप्पाला बघितलं. फुल दाढी वगैरे वाढली होती त्यांची, केस वगैरे मोठे. स्वतःकडे लक्ष नाही द्यायचे, काय नाही. मग जसं ते पहिला शब्द बोलले, तिथेच रडायला लागले मी. म्हणजे एवढ्या वर्षाचा जो राग होता ना आमचा, तो ते बोलले ना तिथंच निघून गेला तो राग. मी एकदम मम्मीने मला एकदम हे करून नेलतं, की नाही पप्पा असे आहेत, पप्पा आपल्याला हे करतात, ते करतात, पप्पा चांगले नाहीत, हे नाहीत. आणि जसे पप्पा बोलले ना, तिथं मग मी सगळं विसरून गेले, की पप्पांनी काय केलतं, काय नाही. मग मी रडायला लागले, ते सुद्धा रडायला लागले. आणि मीच मोठी होते, बारकी बहीण ती तर खूप छोटी होती. तिला काही कळायच्या पण नाही ह्या गोष्टी. ती तर मम्मीला बोलायची, "हे कोणता भुती बाबा आणलाय?" त्यांची दाढी वगैरे मोठी होती म्हणून ती बोलायची, "हे कोणता भुती बाबा आणलाय?" तर म्हणजे असं झालं. मग त्यानंतर लांब राहिलेच नाही. मग मम्मीला पण कळाल्या गोष्टी, की बाबा मुली नाही राहू शकत बापाशिवाय. मग त्यानंतर पप्पा गपचूप मला स्कूलमध्ये भेटायला यायचे. मग हळू-हळू मम्मीचं परत पप्पाचं कॉन्टॅक्ट वाढायला लागलं. मग पप्पा स्कूलमध्ये मग कधी-कधी काय व्हायचं, मला कुठेतरी फिरायला घेऊन जायचे. सकाळी मला आहे ना 7:00ची स्कूल असायची. 7:00ला येऊन थांबायचे. मला घेऊन जायचे स्कूल टाईमपर्यंत फिरवायचे. परत स्कूल संपली ना, मग परत स्कूलपाशी आणून सोडायचे. असं करायचे आणि तसं आम्ही तो खूप फेज भारी होता. हं. कधी पप्पांना असं विचारलं नाही का निवांत की ते जे वागत होते, तर तुम्ही विचारलं नाही का की पप्पा तुमचं म्हणणं काय नक्की, तुम्ही असे का वागतायत वगैरे, असंही नाही. तुम्ही कधी म्हणजे त्यांच्या बाजूनी तुम्ही बघायचा प्रयत्न नाही का कधी केला? नाही, तसं तर नाही. पण कसे कान खूप भरवायचे. नातेवाईक म्हणा, मम्मीच्या रिलेटेड कान खूप भरायचे त्यांचे. तर त्यामुळं ते इन्फ्लुअन्स होत गेले त्या गोष्टींना. सो आम्हाला माहिती होती ती गोष्ट हे का असे करतात. तर त्यामुळं आम्ही आत्ता तर ते नीट आहे म्हणून आम्ही त्या गोष्टी आता छेडत नाही परत आणि काढत सुद्धा नाही. असं. ओके, म्हणजे जुनं गेलं ते हो, सोडून दिलं, हो. नव्याने आता चालू चांगले आहेत केलं. ना, ते मला जास्त आणि मला ते दोघं सोबत पाहिजे फक्त बाकी काही होऊन दे. हम्म. बस. ओके.
म्हणजे आता तुमचा पण पूर्ण सपोर्ट आहे, त्यांचाही पूर्ण सपोर्ट आहे या गोष्टीला कसल्या? एकत्र राहण्यासाठी. हो हो हो. आता त्याला म्हणजे मी दुसरीत होते त्यावेळेस ते वेगळे झाले. आता मी किती वर्ष 20 नाही 20 नाही एवढं हम्म, नाही. हम्म. झाले असेल 15 वर्षाच्या वर झाले असेल. अच्छा. इन्कम सोर्स म्हणून इंस्टाग्राम किंवा यूट्यूब वगैरे जे तू फेसबुक वगैरे हे करते, तर ते कसं इन्कम सोर्स म्हणून कशी बघतेस तू, किंवा कशी आपले जे सोशल मीडियावरचे जे तुझे फॉलोअर्स आहेत वगैरे त्यांना एक 2 लाईनमध्ये सांग की आपल्याला तुला इन्कम कसं होतं काय वगैरे. मला इन्कम आता तर माझं YouTube चालू नाहीये. हम्म, तर इन्कम मला मोस्टली इन्स्टावरूनच चालू आहे. हम्म, सो इन्स्टावरून मला स्पॉन्सर भेटतात, जसे की प्रोडक्ट्स भेटतात, ब्रँड्स भेटतात. इन्स्टा स्वतः पेमेंट नाही करत आहे. तर मला प्रोडक्ट्स, ब्रँड खूप सारे भेटतात. म्हणून त्यामुळं माझं इन्कम होऊन जातं. म्हणजे माझं निघून जातं. मग मला काही दुसरं काही करायची असं गरज पण पडत नाही. पण हां, पुढं मी बिझनेस करणार आहे एवढं तर आहे. अच्छा. हम्म. जसं आता तू प्रोजेक्ट करतेस, हम्म. सॉन्ग असो वेब सिरीज वगैरे असो, तर तुझा पहिला प्रोजेक्ट कुठला होता आणि तो प्रोजेक्ट तुला कसा भेटलेला आहे? अच्छा. तर माझा प्रोजेक्ट होता हरवलं माझं सॉन्ग होतं. सेकंड तर आपलंच होतं शिवाचं सॉन्ग. हम्म, फर्स्ट माझं हरवलं होतं. तर ते असं माझ्या फ्रेंड थ्रूच मला भेटलं होतं. म्हणजे तो खूप अगोदर मला त्यांनी कॉलेज टाईमला जेव्हा TikTok होतं ना, त्यावेळेस त्यांनी मला विचारलं होतं काहीतरी सॉन्गसाठीच. तेव्हा मी नाही बोलले होते. मग त्याचा नंबर सेव्ह होता. मग त्याचा डायरेक्ट मला आत्ता फोन आला 2-1.5 वर्ष अगोदर जेव्हा माझं सॉन्ग आलं. मग त्यांनी मला विचारलं, की असं-असं सॉन्ग आहे करून. तर मेल वगैरे सांगितलं कोण आहे, काय आहे. तर मग ठीक आहे बोलले करूयात. मला आवडलं, सॉन्ग पण आवडलं, स्टोरी पण आवडली, मेल पण आवडला. हम्म, हम्म. म्हणून मी हां बोलले. केलं. हो. अच्छा, सेकंड तर आपलंच झालेलं आहे. हो, तर शिवाचं. एखाद्या प्रोजेक्टमध्ये अशी गोष्ट झालेली आहे का की त्याच्यामध्ये काही गोष्टी खटकल्या तुला, किंवा पेमेंट संदर्भात तुला काम करून घेतलेलं आहे पण पेमेंट भेटलेलं नाहीये? ॲक्चुअली माझं फिक्स असायचं अगोदर पेमेंट, की सॉन्गसाठी एवढे. बट नंतर मला रिअलाईज झालं, जर आपण लांब जात आहोत ट्रॅव्हलिंगमध्ये, तर आपल्याला पेमेंट पण तेवढं वाढवून घेतलं पाहिजे. कारण आपण आउट ऑफ पुणे जात आहोत ना. सो ती गोष्ट माझी चुकली जराशी. एक मला प्रोजेक्ट आलं लांबचं होतं म्हणजे काहीतरी 12 तास ट्रॅव्हलिंगचंच होतं फक्त ते. तर त्यांना मी पेमेंट पण कमी सांगितलं. त्यात मला ते सगळे बोलले, की तुम्हाला आम्ही हे प्रोव्हाईड करू. मी फक्त माझं एवढंच असतं, की मला रूम चांगलं द्या. चेंजिंग वगैरे म्हणजे मुलींचं असतं. तर तुम्ही रूम फक्त आम्हाला चांगलं द्या. बाकीचं तुमचं काय ते सेट वगैरे आय डोंट केअर. म्हणजे तुम्ही काही सेट असू द्या तुमचं किंवा कसंही असू द्या. फक्त मला राहण्याची सोय जरा चांगली द्या. एवढंच असायचं माझं. तर तिथे मला एवढा त्रास झाला. त्यांनी राहणं पण म्हणजे खूप मला ते राहणं पण आवडलं नाही. ते रूम पण आवडली नाही. खूप म्हणजे थर्ड क्लास क्वालिटीची रूम होती ती असंच बोलता येईल म्हणजे. तर हां, तेवढंच आणि म्हणजे खूप लांब गेलते मी. 1 डेचं शूट होतं. तर मग लगेच एक शूट झालं, की म्हणजे एक झालं, की एक म्हणजे असं थोडी पण रिस्पेक्ट नाही बाई ती दमली आहे, तिला बसून द्या. आणि तेच एक प्रोजेक्ट आहे माझं, ज्यात मला थोडासा त्रास झाला, की मला हायजीन नव्हती. बस तेवढंच आणि मी पेमेंट कमी बोलले त्याचं मला अजून पण रिग्रेट आहे त्या गोष्टीचं. एखादा प्रोजेक्ट आला, हं. सॉन्ग चांगलं येते किंवा वेब सिरीज चांगली, कुठलाही एखादी गोष्ट चांगली येते, पण त्यांचं बजेट कमी आहे, की कसं आता प्रत्येक प्रोड्युसरचं बजेट बरोबर. कमी असतं, प्रोडक्शन हाऊसचं बजेट कमी असतं वगैरे, तर मग त्या टायमिंगला कसं तू करेल ना. करशील नाही करशील, किंवा कसं काय? करेल मी. का माझं एवढं मानधन माझं नाही, नाही. फिक्सच आहे तसं आणि नाही. मला तेवढंच पाहिजे? माझे फक्त ह्या काही गोष्टी आहेत जसं की सीन काय हग सीन म्हणा हम्म, किंवा मेल जर खूपच नाही शोभतच नाहीये तर हम्म, मग काय करणार खूप जास्त असेल तरच मग मी रिजेक्ट करते पण पेमेंटच्या बाबतीत मी नाही हे करत ठीक आहे निगोशिएट मी करतात गोष्टी पेमेंटबद्दल मी करते गोष्टी सो असं काही नाही की माझं फिक्स असं बजेटच आहे जर मला ती टीम आवडतीये ती आपल्याला म्हणजे पाहिजे तशा सुविधा सुद्धा देतीये तर गाणं पण चांगलं आहे. गाणं जर चांगलं असेल तर मी माझा होच असतो. मला आवडतात त्या गोष्टी म्हणून बास. आता रिसेंटली तुझं एक सॉन्ग आलं होतं, जे की गौतमी पाटील हं, हं. यांच्या बरोबर होतं, दोस्ती दिलवाली. हो, हो, हो. डिरेक्टर जे आहेत ते माझेच मित्र आहेत. हो. तर
त्या प्रोजेक्टमध्ये मी बघितलं की 4 मेल आणि 4 फिमेल असे फ्युचरिंग होते. हो. तर त्याचा अनुभव कसा होता तुझा त्या प्रोजेक्टचा, की गौतमी पाटील यांच्याबरोबर ते सॉन्ग आहे. हो. तर मग ती व्यक्ती कशी असेल, गौतमी पाटीलचा स्वभाव कसा असेल वगैरे? मला तर म्हणजे आम्ही जे फिमेल होतो, तर आम्हाला असं वाटलं की हिच्यात खूप ॲटिट्यूड असणार आहे. बट शूट लागायच्या 3 तास अगोदर आहे ना, दुसऱ्या दिवशी पहिलं शूट तर केला मी, म्हणजे कोण कोणासोबत एवढं बोललो नाही, काय नाही. ती यायची, तिचं काम करायची, निघून जायची. मग दुसऱ्या शूटला आम्हाला असा टाईम भेटला, म्हणजे मी एकटीच असे तिच्यासोबत बसले होते आणि खूप बोललो आम्ही, म्हणजे 3 तास ती मला तिचं सगळं सांगत होती, की कसं माझं पास्ट होतं, कसं लोकांनी तिला हे केलं, कसं ट्रीट केलं किंवा काय. मला असं वाटलंच नाही, की ही तीच मुलगी आहे करून. म्हणजे खूप सॉफ्ट हार्टेड, नेचर खूप चांगलं होतं. बोलताना पण खूप व्यवस्थित बोलणारी, नाही का, म्हणजे अशी मुलगी होती ती. आवडलं मला, म्हणजे तिच्यासोबत काम करून पण आवडलं. मला वाटलंच नाही, की ती त्या लेव्हलची आहे. म्हणजे आता ऑब्व्हियसली खूप सारे ती प्रोजेक्ट्स करती, हे करती, बट तिने तसं फील नाही होऊन दिलं. कारण खूप सॉफ्ट नेचरवाली मुलगी होती ती. अच्छा. आवडलं मला तिचं नेचर खूप. गौतमी पाटील आपल्या प्रत्येक पॉडकास्टमध्ये हे नाव आहेच. तर कसं मीही भेटलेलो एकदा दोनदा. तर माझाही अनुभव असा आहे की बोलायला खूप छान. हो. जसं बाहेर ट्रोलिंग असो किंवा एखादे हं. प्रोजेक्ट संदर्भात हं, हं. वगैरे जे न्यूजला वगैरे आहेत हं. गोष्टी किंवा हं. बाहेरच्या लोकांचा दृष्टिकोन गौतमी पाटील यांना बघायचा वेगळाच आहे. बरोबर, पण शेवटी कितीही जरी झालं तरी ती एक कलाकार आहे. बरोबर. तर त्यांच्याबरोबर तुमचा कसा अनुभव होता तो तुम्ही सांगितलेलाच आहे. हं. तर बाकी त्या प्रोजेक्टमध्ये कसं म्हणजे एक इव्हेंट पण तुम्ही भरवला होता त्या टायमिंगला, हं. जो भरपूर पत्रकार परिषदमध्ये हं, वगैरे हं, हं. केला होता वगैरे तुम्ही. तर कसं म्हणजे काय अनुभव कसा गेला तो, की तू म्हणजे फर्स्ट टाइम पत्रकार परिषद फेस केलेली आहे हं, का, हं, हं. याच्या अगोदर पण केलेली आहेस नाही, वगैरे? ते माझं फर्स्ट टाईम होतं. सो मी जास्त काय बोलले पण नाही तिकडे. म्हणजे मला कसं वाटलं टीमसोबत, काय वाटलं. ऑब्व्हियसली मला खूप चांगलं वाटलं त्यांच्यासोबत काम करून. कारण आपले डायरेक्टर सर पण ते असे वाटलेच नाही, की ते डायरेक्टर आहे. आम्हीच त्यांना डायरेक्ट करत होतो. हं, हं. म्हणजे खूप केअरिंग होते. म्हणजे बात-बातला मानसी काही राहिलं नाही ना, मानसी काही चुकलं नाही ना, खूप चांगले होते ते. तर त्यांनी पण खूप ध्यान ठेवलं आमचं. तर एवढं काय असं पत्रकारांचं असं काही वाटलं नाही. कारण ठीक आहे, सगळं चांगलं गेलं. कारण सगळी आमची टीम होती सोबत. सगळी टीमनी कोऑपरेट केलं. बस तेवढंच. मी धाकधूक अशी झाली, की धाकधूक अरे तर बापरे! हो, आता सगळे एवढे समोर लोकं हो. असणार आहेत वगैरे. झालं ते. बट ठीक आहे. बोलले मी. माझ्या परीने जेवढं मला बोलायचं होतं तेवढे मी बोलले. झालं. हं, हं. काय एवढं असं काय वाटलं नाही मला. कारण पूर्ण टीम सोबत असताना मग काय वाटत नाही, आणि सगळे आम्ही 3-4 दिवस सोबत होतो सगळे मिळून वगैरे. तर एवढं काय म्हणजे ह्यानी काय चुकलं तर तो हे करणार, तो म्हणजे नाही का मध्यस्थी घेणार, तो बोलणार. हं, असं हं. असं होतं. म्हणजे सगळी टीम खूप भारी होती ती. पहिला सेल्फी आठवतो का तुला, की एखादा फॅन आलेला आहे आणि त्यांनी पहिली सेल्फी मागितलेली आहे? तो एखादी गोष्ट सांगशील का? पहिला सेल्फी तर माझा TikTokच्या टाईमलाच 2 मुलं आलते असे डायरेक्ट, आणि मी CPवर बसायचे तिथं माझ्या कॉलेजच्या बाहेर. तर ते असंच बोलले, "ताई तुम्ही मानसी कांबळे ना?" तर मी म्हणले, "हां." म्हटलं, "म्हणजे काय? काय पाहिजेल तुम्हाला?" असं हं, असं हं. माझं असायचं. "काय पाहिजेल तुम्हाला?" तर मग ते बोलले, "नाही, तुमचे TikTokचे रील्स आम्ही बघतो." म्हणलं, "ठीक आहे, मग त्यात काय एवढं?" मला असं काही माहितीच नव्हतं, म्हणजे हे फॅन वगैरे पण असतात. तर मग ते बोलले, "नाही, आम्हाला सेल्फी हवा होता." म्हणलं, "ठीक आहे ना, घेऊ ना, त्यात काय एवढं." मग सेल्फी वगैरे झाला. तर असं एकदा असं झालं की पप्पांना माहिती नव्हतं की मी हे सगळं करते करून. हं, हं. आणि एकदा पप्पांसमोर नाही का डायरेक्ट असं एक मुलगा आला. आम्ही स्टार बाजारमध्ये ना शॉपिंगला गेलतो सगळी फॅमिली. तर पप्पांना एवढं माहिती नव्हतं की मी हे सगळं करते करून त्यावेळेस. तर एक मुलगा आला आणि त्याने डायरेक्ट माझी अशी आयडी दाखवली. आणि पप्पांना माहिती पण नाही माझी आयडी एवढी 45K ची होती हं, त्यावेळेस. हं. सो त्याने अशी आयडी दाखवली पप्पांसमोर, की "तुम्ही मानसी कांबळे आहेत ना?" तर मी खूप भिले, म्हणजे हात असे थरथर कापायला लागले होते पप्पासमोर. आता काय बोलतील हे, नाही का? आणि पप्पा असे आमच्याकडे बघतात ते दोघांकडे. हं, हं. मग मी म्हणलं, "हां, हां, हां." तर मग एकदम भीत-भीत त्याला बोलले, "हां, हां." मग ते बोललं, नाही का, "मला सेल्फी पाहिजे तुमच्यासोबत." सो मी एवढी भिले होते ना,
की मी डायरेक्ट त्यांना तोंडावर बोलले, "दादा नेक्स्ट टाईम घेऊ सेल्फी." म्हणजे त्यांना मी सेल्फीच दिली नाही. म्हणजे एवढं मला पप्पाची अशी भीती होती मनामध्ये. तर मग पप्पांनी आम्हाला थोडा टाईम दिला कारण तो बोलत होता, "तुम्ही रील स्टार म्हणजे त्यावेळेस नाही का हे करतात ना, फोटो टाकतात, Instagramवर आहेत ना." तर मग पप्पा साईडला गेले थोडेसे. मग मी नाही दिली. मी पटकन त्यांना हे केलं, की नाही का, "नाही मला सेल्फी नाही द्यायची" आणि लगेच पप्पाकडे गेले. तर पप्पा बोलले, "काय बोलत होता तो मुलगा?" मी म्हणलं, "अहो काय नाही, ते माझं ते बघतो ना तो Instagramवर, तर मग फॅन होता माझा." असं बोलले त्यांना, "फॅन होता माझा." म्हणलं, "काय मग त्याला फोटो पाहिजेल होता का?" म्हणलं, "हां, फोटो पाहिजेल होता त्यांना." तर मग "द्यायचा की मग." मग मी असं झालं, पप्पा बोलतात आहे द्यायचं की मग. मग तेव्हापासून वाटलं की थोडंसं हे सपोर्ट करतील पुढं. नाहीतर त्याच्या अगोदर मी सगळं लपून-लपून, भीत-भीत करायचे सगळ्या गोष्टी. त्यानंतर थोडंसं मी ओपन झाले घरात, की "हां बाबा, मी ही गोष्ट करते करून." वाईट काय त्यामध्ये? आपण फोटोज काढतो, आवडतात टाकायला, लाईक्स येतात तेव्हा भारी वाटतं. अटेन्शन कुणाला नको हवं असतं. घरच्यांनी काय अटी टाकलेल्या आहेत का रील संदर्भात, की अशी नाही, रील बनवायची नाही, तशी नाही बनवायची? माझ्या घरच्यांनी कसल्याच अटी नाही टाकलेल्या. मला कपड्यांना घेऊन पण काहीच नाही. मला साडी आवडते म्हणून मी घालते. त्यांचं असं काहीच नाही की साडीवरच कर. मला साडी आवडते, मला खूप आवडते. कारण साडी घातली ना मला असं कॉन्फिडंट फील होतं आतून. तर हां, बाकी काहीच नसतं त्यांचं की हे नको टाकू, ह्या मुलासोबत नको टाकू, फ्रेंडसोबत नको टाकू. जे काय आहे सगळं ओपन आहे घरात. म्हणजे काही कुठून पण आले ना, मी अगोदर मम्मीला येऊन सगळं सांगते, आज दिवसभर काय झालं करून. सो मला असं काहीच नाहीये. पप्पा पण बघतात कधीतरी माझं अकाउंट त्यांना ते उलट बोलतात मला, "तू डान्सचे का नाही करत? तू डान्सचे करत जा. तू डान्स क्लास का नाही लावत?" आता मला ते असे बोलतात, "तू डान्स क्लास का नाही लावत? मुली बघ कशा नाचतात ते. मुली बघ कसलं भारी-भारी करतात ते." त्यांना ते हिप हॉपवाले नसतात ना, हां, हां, ते लय हां. आवडतात त्यांना. ते अच्छा. बोलतात, "अशी हिप हॉप डान्स शिक तू." हं, म्हणलं, हं, "हां, हं. तेवढंच राहिलं आता." ओके. जसं म्हणलीस की घरचे सपोर्ट करतात, घरच्यांना तू सगळं सांगतेस वगैरे. तुझा बॉयफ्रेंड होता हे तुझ्या घरच्यांना माहिती आहे का? हो, म्हणजे माहिती आहे त्यांना ती गोष्ट. ओके. मग घरच्यांनी कधी लग्नाचा विषय नाही काढला का? किंवा एखादं स्थळ आणलंय किंवा एखाद्या फॅमिली फंक्शनमध्ये गेलेलो आहे आणि एखादा नात्यातला आपल्यामध्ये भरपूर चालतं, की हं, 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 एखादा हं. नात्यातलाच की हा असा-असा मुलगा आहे हं, हं, हं. किंवा एखादी गोष्ट अशी की जे मुलगा बघायला येतात घरी वगैरे असं झालेलं आहे का? नाही. कारण माझंच नाही ना, म्हणून पप्पा मला फोर्स नाही करत त्या गोष्टींसाठी. कारण माझं बिग नो आहे. मी पहिलीच सगळं क्लिअर करून ठेवलेलं आहे. तर ते पण मला नाही फोर्स करत. जोपर्यंत मी नाही बोलत, ते पण नाही त्या गोष्टी करत. हं, हं. म्हणून नाही, मला स्थळ अजून तर नाही आलेलं. बघतात मला, विचारतात पण, की काय आहे पुढचं हे ते. पण नाही, त्यांना माहिती आहे. ते पुढं बोलत पण नाही. कारण आपल्याला तिथं जायचंच नाही म्हणून ते नाही करत त्या गोष्टी. त्यांना फक्त हे एवढंच आहे, की मी काय बोलते. म्हणजे मला फोर्स नाही कोणत्या गोष्टीचा घरातून. हं, हं. ती एक गोष्ट चांगली आहे. इन्कम सोर्स म्हणून तू रील्स बनवतेस, की जसं प्रमोशन्स वगैरे करतेस, तर प्रमोशनच्या टायमिंगला अशी कुठली गोष्ट झालेली आहे का, जी मगाशी पण मी तुला विचारलं होतं, की एखादा सॉन्ग आहे किंवा वेब सीरीज आहे किंवा एखादा प्रोजेक्ट आहे, हं. तर त्याच्यामध्ये तुझी फसवणूक झालेली आहे, की काम पूर्ण करून घेतलेलं आहे, हं, हं, हं. पण त्याचं थोडंसंच पेमेंट आलंय किंवा पेमेंटच दिलेलं हं, हं, नाहीये. हं, हं. अशा कुठल्या गोष्टी झालेल्या आहेत का तुझ्याबद्दल? हो, अगोदर एका सॉन्गबद्दल झालतं. तर त्यांनी म्हणजे मी क्रिएटर्स द्यायचे अगोदर, की क्रिएटरची लिस्ट द्यायचे. त्यानंतर मग मला त्यांच्याकडून सॉन्ग करून घ्यायचं, अपलोडिंग करायचे. मग मला पेमेंट म्हणजे मी ह्या गोष्टीसुद्धा केलेल्या आहेत अगोदर. सो त्यावेळेस मी एका एजन्सी नाही बोलता येणार. होता एक मुलगा, ज्याचं सॉन्ग होतं ते. तर त्याला मी लिस्ट दिलती. तर नाही ना म्हणता मी 20 ते 25 मुलींकडून हे करून घेतलं होतं, त्याचं सॉन्गचं प्रमोशन. तर मला माहिती आहे, की बाबा पेमेंट तर येतच, काही होऊन दे पेमेंट येतं. तर त्यांनी फक्त 5,000 मला पाठवले आणि त्यानंतर पेमेंटला खूप लेट करायला लागला, की आता 10 दिवसात होईल, 15 दिवसात होईल. तर ज्यांना त्यांनी फसवलं, आम्ही असे सगळे सोबत आलो आणि मला ह्याचे आता आणि नाही ना म्हणता आमचे सगळ्यांचे मिळून 2,00,000 त्याच्याकडे अडकले होते. 2,00,000 पर्यंत. कारण खूप सारे 100च्या वर क्रिएटर्स होते. हं, 2,00,000 पेक्षा सुद्धा जास्त होतं पेमेंट. तर फक्त आणि 5,000 आणि ते पण मलाच दिले. पण त्यांना तर ₹1 पण दिला नव्हता. मग मी अशीच त्याची सगळ्यांचं आमचं ठरलं, की ह्याची स्टोरी टाकू करून. सो मी ह्याची स्टोरी टाकली, की ह्यांनी नाही का म्हणजे एवढं-एवढं असं फ्रॉड केलं करून.
तर त्यांनी काय केलं, डायरेक्ट ते फोन पेचा आहे ना, जो स्क्रीनशॉट असतो ना, तो डायरेक्ट स्टोरीला टाकला की 5,000 पाठवलेत, हे काय तुमच्या तुम्हाला काय मी पॉकेट मनी म्हणून दिलेत का, असं काहीतरी टाकलं होतं आणि माझा नंबर त्यामध्ये दिसत होता. तर त्याने काय झालं, माझा नंबर व्हायरल झालता. सो मला 3-4 दिवस जोपर्यंत त्याची स्टोरी डिलीट नाही होत तोपर्यंत मला कंटिन्यू अननोन असे नंबर यायचे, रात्रीचे 2 वाजता, 3 वाजता. तर मला नंबर पण नव्हता चेंज करता येत, कारण खूप जागांवर हा नंबर आहे माझा. सो माझा नंबर पण व्हायरल झालता. अजून पण मला कधीतरी असे कॉल येतात रँडमली, म्हणजे काही लोकांकडे आहे नंबर आणि कधीतरी असे रँडमली कॉल करतात कोण पण. तर मग मी असं काही पण बोलून त्यांना ठेवून देते, पण मी नाही लक्ष देत त्या गोष्टींवर. डायरेक्ट कॉल अनब्लॉक करून टाकते. तर त्या मग मी पण ती स्टोरी मेन्शन केलतेली त्याची आणि मी टाकलं होतं की हां, ते काय बाकीचे पैसे तुमचे पप्पा देणार का? असं टाकलं होतं. त्यांनी अच्छा. कारण मला ते पप्पाचं वर्ड यूज केलतं ना, मग मला ती लय राग आलता की तुमच्या पप्पानी पॉकेट मनी दिली का? म्हणलं 5,000 2,00,000 काय तुमचे पप्पा देणार का बाकीचे? ही 5,000 कुणाला देऊ म्हणलं मी. मग असं करून तेवढंच एक कॉन्ट्रोव्हर्सी टाइप गोष्ट होती. एकच गोष्ट माझ्या लाईफमधली ती. बाकी काही नाही. असं कोणी फ्रॉड वगैरे तर नाही केलं. ती गोष्ट सोडली तर. अच्छा, म्हणजे तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला का? ते नाही. पेमेंट आलं का नाही आलं किंवा काय? तो नाही सॉल्व्ह झाला. आम्हीच क्रिएटरला गप केलं. आम्ही त्यांना अच्छा. बोललो, की जाऊ द्या करून. एक पेमेंट नाही आलं म्हणून समजून द्या. रील डिलीट करून टाका. काय बोलणार आता अजून? ओके. पेमेंट थोडी एवढं 2,00,000 आपण थोडी आपल्या खिशातून देऊ शकतो. जर पुढच्याने फ्रॉड केला असेल तर. आणि आपल्याकडे सगळे प्रूफ्स होते ना, की तो कसा चॅट करत होता, कॉल रेकॉर्डिंग होते. तर मग हे सगळे मी ग्रुपला टाकून दिलं, की असं-असं केलं करून. सो क्रिएटर सुद्धा काही दिवसानंतर गप्प बसले. नाहीतर क्रिएटर्सनी सुद्धा म्हणजे खूप हे केलतं, की पेमेंट का नाही, पेमेंट का नाही? मुली माहिती आहे ना, असं. अच्छा, मग त्याला काय लीगली ऍक्शन वगैरे काय तुम्ही घ्यायचा प्रयत्न केलाय का किंवा काय? हो, केला आम्ही. लीगली आम्ही जेवढ्यांसोबत फ्रॉड झाले असे आम्ही 3-4 लोकं, जे मेनवाले म्हणजे जे प्रोव्हाईड करत होतो प्रमोशन. मग आम्ही असे 3-4 जण मिळून आम्ही ठरवलं, की ह्याच्या खिलाफ आता कंप्लेंट करून, लय झालं करून. तर आम्ही चौघं असं कंटिन्यू 2 हप्ता ह्या पोलिस स्टेशनमधून त्या पोलिस स्टेशन, तिथून इथं. तर ते बोलायचे, की तुमच्याकडे असं एग्रीमेंट काय आहे? तुम्ही कसे काय एवढे पैसे ठेवू शकता? एग्रीमेंट काय आहे? तर मग आमच्याकडे ती गोष्ट नव्हती. बट आम्ही बोलायचो. आमच्याकडे WhatsApp चॅट आहेत, कॉल रेकॉर्डिंग आहेत, सगळं आहे. तर त्यांनी काही आमची कंप्लेंट घेतली नाही. तुम्ही इथून इथं जावा, तुम्ही त्यांना भेटा. मग आम्हीच वैतागून बोललो, की आता बास झालं. ह्या गोष्टीला काही अर्थच नाही करून. आमचा पण टाईम वेस्ट होतोय आणि काय ते भेटणार तर नव्हतेच ते पैसे. म्हणलं जाऊ दे. जसं की आता तुला पूर्ण म्हणजे फ्युचर प्लॅनिंगच तुझं याच्यामध्ये की इंस्टाग्रामचंच करायचंय वगैरे. तर फॉलोअर्सचे डीएम्स किंवा मेन्शन वगैरे त्याच्यावरती तुझं लक्ष असतं का? आणि तू मेन्शन बॅक वगैरे डीएमला पण किती लक्ष देतेस तू? हो. माझे रील्सला खूप म्हणजे असे मेन्शन्स येतात नाही का. म्हणजे माझे असे ओल्ड सॉन्ग्सवर असतात. तर मग खूप लोकं रिलेट करतात. सॅड सॉन्ग्स असतात. तर खूप लोकं रिलेट करतात ती गोष्ट. ते टाकतात, मेन्शनमध्ये टाकतात. बट मी सगळ्यांना मेन्शन नाही ना देऊ शकत. रोजचे खूप सारे येतात ना, सगळ्यांना नाही देत. जर कुणीतरी असं काहीतरी युनिक केलं असेल माझ्या फोटोजला घेऊन किंवा गाणं किंवा व्हिडिओ बनवला असेल, तर मी मेन्शन बॅक देते. नाहीतर मी मेन्शन युजुअली सगळ्यांना नाही करत. कारण ते पॉसिबलच होत नाही एवढ्या लोकांना 100-200 मेन्शन रोजचे नाही होत एवढे पॉसिबल. रील्स बनवते, रील्सला चांगल्या कमेंट असतात, वाईट कमेंट असतात. हो. एखादी वाईट कमेंट मनाला लागलेली आहे का तुझ्या, की कसली कमेंट ही, मी ही लाईन सोडून द्यायला पाहिजे, की मी ही चुकीचं करते वगैरे, नाही, मला असं कधीच असं वाटलं नाही. कमेंटकडे लक्ष देतेस का? हां, कमेंटकडे मी लक्ष देते. एखादी रील व्हायरल गेली तर तिथं ऑब्व्हियसली पॉझिटिव्ह कमेंट्स पण येतात, निगेटिव्ह कमेंट्स पण येतात. सो भलेही आपण ते साडीमध्ये करू दे, देवाधर्माचं पण करू दे, तरी लोकं काही ना काहीतरी काढणारच, थोडंफार तरी काढणारच. सो पहिली मला खूप होतं, मी त्यांना रिप्लाय द्यायचे. त्यांच्याच टोनमध्ये त्यांनाच रिप्लाय द्यायचे. बट आता मी ती गोष्ट सोडली आणि आता मला फरक पण पडत नाही त्या गोष्टींचा. आणि मी कोणाच्या कमेंटमुळं माझं सोडन असं तर नाहीये. 4 लोकं काय बोलतात मला फरक नाही पडत. मी माझ्या जागेवर व्यवस्थित आहे, व्यवस्थित गोष्टी करते. मला माहिती आहे हे म्हणजे सूट करतं मला ही गोष्ट. असं नाही की मी साडीमध्येच करते. मी वेस्टर्नमध्ये पण करते. सो मला तिथं पण कमेंट येतात, की "तू साडीमध्येच चांगली दिसते." हां, ठीक आहे ते पॉझिटिव्हली घेते मी साडीमध्येच. काही-काहींना मी साडीमध्ये आवडते, काही-काहींना मी असं आवडते, वेस्टर्नमध्ये आवडते. सो मी त्या गोष्टी पॉझिटिव्हली घेते. बट मला जर शिव्या येतात किंवा घाण कमेंट्स येतात, तर ते मी डिलीट करते. कारण माझे घरचे मम्मी वगैरे पण बघतात आणि मम्मी खूप लक्ष देते माझ्या कमेंट्सवर नाही का.
तर त्यामुळे मी डिलीट करते आता. आणि मला नाही फरक पडत की लोक काय बोलतात. मला माझी लाईफ आहे, मला जसं जगायचं मी तसं जगणार. मला नाही मॅटर करत. म्हणजे असं कधी वाटलेलं आहे का तुला की ही लाईन सोडून द्यावी आणि काहीतरी वेगळं करावं? नाही, असा विचार पण नाही आला. म्हणजे माझं तर चाललंय की ही लाईन ठेवूनच मी बिझनेसमध्ये जाणार आहे. मी अच्छा. ही लाईन नाही सोडणार. कारण ही गोष्ट मला खूप आवडती. हम्म, हम्म, सगळं आपल्या मनानुसार आहे. हम्म. मनानुसार काम येणार, मनानुसार उठायचं, मनानुसार आज हां, ठीक आहे, आज शूट असेल तर लवकर एखाद्या वेळेस चालतं. बट हे सगळं मनानुसार आहे माझ्या. मला पाहिजे ते प्रोजेक्ट्स मी करू शकते, पाहिजे ते रिजेक्ट करू शकते. असं नाही की माझ्यावर प्रेशरच आहे की हे करायचंच आहे करून. सो मला हीच फील्ड आवडते खूप. तुम्हाला भाऊच्या कट्ट्यावरती येऊन कसं वाटलं? माझ्याबरोबर चर्चा केली किंवा भाऊच्या कट्ट्याचे जे व्ह्यूअर्स आहेत, तर त्यांच्याबरोबर बोलून तुम्हाला कसं वाटलं? भाऊच्या कट्ट्या संदर्भात 1-2 शब्दांमध्ये आपल्या व्ह्यूअर्सला सांगा. मला पहिली गोष्ट तर खूप मस्त वाटलं, कारण ह्या सगळ्या गोष्टी मी इथं बोलत नाही. म्हणजे कुणासोबतच जास्त डिस्कस नाही करत. फर्स्ट टाईम मी असं काहीतरी माझ्या लाईफबद्दल बोलले असं इथे येऊन. म्हणजे तर पहिलाच थोडंसं पॉडकास्ट आहे तुमचा. हो, पहिला पॉडकास्ट आहे माझा. सो मला खूप हलकं वाटतं जरासं बोलून. ठीक आहे. छान वाटलं मला आपण खूप पॉडकास्ट घेतोच यासाठी की काही गोष्टी आपल्याला फॅमिली बरोबर किंवा फ्रेंड सर्कलमध्ये हो. वगैरे बोलता येत नाही. हो. आणि किंवा बोलणार तर किती जणांबरोबर बोलणार बरोबर, आपण, किती बरोबर. लोकांना सांगणार आहे. तर हा आपला एक असा भाऊचा कट्टा प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्यावरती आपण मन मोकळं बोलू शकतो. बरोबर, बरोबर. मला खूप म्हणजे हलकं वाटतं इथे येऊन आणि मी एवढ्या सगळ्या गोष्टी बोलले. मी नाहीतर हे कुठं सांगणार आपण स्टोरीला वगैरे कुठंच नाही सांगू शकत आपण ह्या गोष्टी. हम्म. सो मला खूप आवडलं हे पॉडकास्ट. खूप भारी वाटलं इथे येऊन. हा, हा. नवीन एक्सपिरियन्स काय तर. अच्छा, थँक्यू. तर मित्रांनो, चला आपण डॉनला बाय बाय करूयात आणि नेक्स्ट व्हिडिओ लवकरच तुमच्या भेटीस येईल एक नवीन व्यक्तीसोबत, म्हणजे नवीन विषय असणार बरं का. तर आपण थँक्यू. निघायच्या गाडीत बसूयात आता. तर भाऊचा कट्टा ह्या चॅनलला लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. कारण भाऊचा कट्टा ह्या चॅनलवर तुम्हाला वेगळ्या वेगळ्या कलाकारांसोबत पॉडकास्ट अजून नवीन नवीन बघायला मिळतील. थँक्यू.